आपण नेहमी ऐकतो की महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतायत आणि कारण दिलं जातं बँकेचं कर्ज. पण खरं कारण फक्त तेच आहे का? नाही. एक असं अदृश्य कर्ज आहे जे सरकारी कागदावर कुठेच दिसत नाही, पण तेच शेतकऱ्याचा जीव घेतंय. चला आज याच अदृश्य कर्जाच्या मुळापर्यंत पोहोचूया. जरा विचार करा, एखाद्या माणसावर अशी काय वेळ येत असेल की कर्ज फेडण्यासाठी त्याला स्वतःची किडनी विकण्याचा विचार करावा लागतो. हे फक्त एक वाक्य नाहीये, हे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतीमधले एक भयानक वास्तव आहे. एक अशी परिस्थिती जिथे कर्ज माणसाच्या जीवापेक्षा मोठं झालंय. आपण आपल्या महाराष्ट्राला काय म्हणतो? पुरोगामी महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, बरोबर? पण मग त्याच मातीत आज आपला बळीराजा इतका हतबल का आहे? हे बघा, हे संकट फक्त शेतकऱ्याचं नाहीये, हे तर आपल्या संपूर्ण सिस्टीमचं अपयश आहे. ढासळलेला कायदा आणि सुव्यवस्थेचं एक मोठं उदाहरण आहे. हे काय आजचं नाहीये. आपण तर अनेक वर्षांपासून हेच ऐकतोय, नाही का? कधी दुष्काळ पडतो, कधी पाऊस इतका येतो की सगळं वाहून जातं, आणि बाजारभावाची तर काही गॅरंटीज नाही. या सगळ्या चक्रात बिचारा शेतकरी अडकतो आणि कर्जाखाली दाबला जातो. पण खरी गोष्ट इतकी साधी नाहीये. समस्या याच्यापेक्षा खूप खोल आहे. मग यावर उपाय म्हणून नेहमी काय समोर येतं? एकच उत्तर: सरकारी कर्जमाफी. पण थांबा, खरंच कर्जमाफी हाच एकमेव उपाय आहे की हे फक्त अर्धवट चित्र आहे? आणि असं नाही की सरकारने प्रयत्न केले नाहीत, नक्कीच केले. बघा, 2017मध्ये मग 2019मध्ये मोठ्या कर्जमाफी जाहीर झाल्या. हजारो कोटींची बँकेची कर्ज माफ केली गेली. म्हणजे सरकारचा हेतू अगदी सरळ होता की शेतकऱ्याला बँकेच्या कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढायचं. पण इतकं सगळं होऊनही जमिनीवरचं वास्तव काय सांगतं? धक्कादायक आहे, पण खरं आहे. एवढ्या मोठ्या कर्जमाफीनंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. उलट हा आकडा कमी होण्याऐवजी वाढतच चाललाय. आणि मग इथेच तो सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. जर सरकार कर्ज माफ करतंय, तर मग आत्महत्या का वाढत आहेत? नक्की काय चुकतंय? यामागचं खरं कारण काय असू शकतं? या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते कुठल्याही बँकेच्या फाईलमध्ये सापडणार नाही. ते दडलंय गावागावात चालणाऱ्या काही अनधिकृत व्यवहारांमध्ये. कारण खरी लढाई बँकेच्या कर्जाची नाहीये. खरी लढाई आहे एका बाजूला बँक आणि दुसऱ्या बाजूला हे गावगुंड बनलेले खासगी सावकार. आपण नेहमी फक्त बँकेच्या कर्जाबद्दल बोलतो. पण हे म्हणजे कसं आहे माहितीये? जसं समुद्रात तरंगणाऱ्या बर्फाच्या डोंगराचं फक्त वरचं टोक दिसतं, तसं आहे. खरा धोका, तो जो मोठा भाग पाण्याखाली लपलेला असतो, तो आहे या खाजगी सावकारांकडून घेतलेलं कर्ज. आणि खरं सांगायचं तर सगळ्या संकटाचं मूळ हेच आहे. आता या दोघातला फरक बघा. बँक कर्जवसुली कशी करते? कायदेशीर नोटीस पाठवते, फार तर कोर्टात केस दाखल करते. पण हा जो खाजगी सावकार आहे ना, त्याचा कायदाच वेगळा आहे. त्याची पद्धत काय? थेट घरात घुसून त्रास देणं, मारहाण करणं आणि एक अशी दहशत निर्माण करणं जी कधी संपतच नाही. आता जरा बघूया की हे खाजगी सावकार वसुलीच्या नावाखाली नेमकं काय काय करतात, किती अमानुषपणे वागतात. यांची वसुली म्हणजे कायदा बिदा काही नाही, सरळ सरळ दहशतीचा खेळ. हे लोक काय करतात? कोऱ्या कागदावर शेतकऱ्याकडून सही घेतात आणि त्याची जमीनच हडप करतात. त्याच्या राहत्या घरावर कब्जा करतात. एवढंच नाही, घरातली गाय गुरं उचलून नेतात, गाडी उचलून नेतात. इतकंच नाही तर शेतकऱ्याच्याच शेतात घुसून पीक कापून स्वतःच्या घरी घेऊन जातात. म्हणजे विचार करा काय अवस्था होत असेल त्या शेतकऱ्याची. तर मग हा खाजगी सावकार आहे तरी कोण? सोप्या भाषेत सांगायचं तर हा कायद्याच्या बाहेरचा एक क्रूर माणूस आहे, जो लोकांचं शोषण करतो. त्याची वसुलीची पद्धतच आहे बळजबरी आणि दहशत. आणि सगळ्यात भीतीदायक गोष्ट काय आहे माहितीये? याच्या विरोधात तक्रार करायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी कायद्याचे दरवाजे जवळजवळ बंदच असतात. आणि विचार करा, जेव्हा रक्षण करणारेच विकले जातात तेव्हा काय होतं? बिचारा शेतकरी मदतीसाठी पोलिसांकडे पण जाऊ शकत नाही. का? कारण अनेकदा हेच पोलीस त्या ताकदवान सावकारांनी विकत घेतलेले असतात. मग अशा परिस्थितीत त्यानं जायचं तरी कुठं? सगळीकडून त्याची कोंडी होते. तर ह्या चक्रव्यूहातून जर बाहेर पडायचं असेल तर एक गोष्ट स्पष्ट आहे: शेतकऱ्याला फक्त कागदावरच्या कर्जमाफीची गरज नाहीये, त्याला हवीये खरी कर्जमुक्ती. म्हणूनच बघा, फक्त बँकेच्या कर्जावर लक्ष देणं म्हणजे कसं आहे? डॉक्टर फक्त तापाचं औषध देतोय, पण तापामागचं इन्फेक्शन काय आहे हे बघतच नाहीये. तसं आहे. जोपर्यंत आपण या संकटाच्या मूळ कारणाकडे म्हणजे या खाजगी सावकारीकडे बघणार नाही, तोपर्यंत आपण जे काही उपाय करू ते सगळे अपुरेच ठरणार. शेतकऱ्याला खरंच कर्जमुक्त करायचं असेल तर त्याला आधी या खाजगी सावकारांच्या शोषणातून बाहेर काढावं लागेल. तीच आजच्या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. आणि म्हणूनच शेवटी एकच प्रश्न राहतो:
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं हे भयानक चक्र जर आपल्याला खरंच थांबवायचं असेल तर आपलं सरकार, आपली सिस्टीम आणि हो, आपण सुद्धा एक समाज म्हणून या बँकांच्या पलीकडे बघायला कधी सुरुवात करणार आहोत? या अदृश्य कर्जाच्या सत्याला आपण कधी सामोरं जाणार आहोत?